माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेते किरण माने आहेत। आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। का म्हणजे ठाकरे गटच का निवडलात तुम्ही? काय आहे माहिती का की आता भोवतालची परिस्थिती बघता खूप वातावरण गढूळ झालंय, खूप नाचलंय आणि मी परिवर्तनाच्या चळवळीत पहिल्यापासून आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचे, तुकोबारायांचे विचार मी मांडत असतो, फेसबुकवरून मांडत असतो, सोशल मीडियावरून मांडत असतो। माझ्या हातातून काम गेलं तरी ते विचार मी मांडत राहिलो, भरपूर काम मिळालं तरीही ते विचार मी मांडत राहिलो, त्या विचारांपासून कधी ढळलो नाही। ते काम करत असताना मला समाजात असं जाणवलं की फक्त सामाजिक काम करून जे बदल होतात त्याच्यापेक्षा राजकीय दृष्ट्या ते बदल आपण पटकन करू शकतो। राजकीय कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून त्या बदलाचा एक भाग होऊ शकतो। आणि आपण बऱ्याचदा बाहेर उभं राहून टीका करतो की राजकारणी असे आहेत, राजकारणी असं करतात, राजकारणीनं असं असावं। तर आपण एकदा त्यात जाऊन बघूया की आणि आपण तसं वागून दाखवूया। जर आपण आदर्श राजकारण्यावर बोलतो तर आपण आदर्श राजकारणी होऊ शकतो का हे तरी बघूया आपण। कारण शेवटी विचार हाच आहे की शिवशाहू फुले आंबेडकर, तुकोबाराया, संविधान वाचवणे हाच विचार आहे। जो विचार मी बाहेर मांडतो त्या पक्षातून मांडणार आहे, त्या पक्षाचा आदर मला मिळेल आणि त्यातून मला हा विचार मांडता येईल। त्यातला सगळ्यात शिवसेना हा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली तर प्रबोधनकार ठाकरेंचे विचार त्यांच्यापर्यंत पूर्णपणे व्यवस्थित पोहोचलेले आहेत, त्यांच्यात ते मुरलेले आहेत, त्यांना ते माहिती आहेत, त्यांना ते राबवायचे आहेत ते विचार। आणि त्यात तिथे एकदा नाळ जुळली ना की मग मला सगळं सोपं झालं की त्यांची जर प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची नाळ आहे तर मला त्या पक्षात जाण्यात कुठलीच अडचण नाही। म्हणजे कसं आहे ना की आत्ताच्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे बोलणारे जे कोण राजकीय नेते आहेत त्यात शरद पवार आहेत आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर आहेत ज्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे, आणि उद्धवजी ठाकरे आहेत की जे ठामपणे भूमिका घेत आहेत आणि मांडतायत, निर्भीडपणे मांडतायत। ज्यावेळी विपरीत परिस्थिती आज लोक बोलायला घाबरतात अशावेळी ते बोलतायत। तर अशा लोकांच्याबरोबर जायला मला कधी आवडेल आणि त्यात हा निर्णय घेतलेला आहे। आणि उद्धवजी अगदी पहिल्यापासूनच नातं आहे, मी त्यांच्याविषयी लिहिलेल्या बऱ्याच पोस्ट तुम्ही वाचल्या असतील खूप पूर्वीपासून। जेव्हा मला राजकारणात येणं हा माझा उद्देश म्हणजे राजकीय काहीतरी नेता व्हायचा असं काही नाही, मला फक्त हा विचार पसरवण्यासाठी आणखीन एक प्लॅटफॉर्म मिळाला एवढंच। विचार पसरवण्यासाठी एक चांगला राजकीय प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालाय, खरं आहे। काय आश्वासन काय देण्यात आलेलं आहे, जबाबदारी कोणती देणार आहेत? मी देखील म्हटलात की जी जबाबदारी देतील ती पुढे घेऊन जाणार। कोणती जबाबदारी तुम्हाला काय वाटतं, कोणत्या जबाबदारीने तुम्हाला पुढे काम करायला आवडेल? मी तो विचार आता नाही केलेला, म्हणजे आता फक्त सुरुवात झाली आहे, थांबा जरा, कळेल हळूहळू गोष्टी। मी उगाच काहीतरी भाकीत करायचं आणि मग ते व्हायरल होणार, मग ते काय घडणार न घडणार आपण फक्त एक बघूया की जी काही जबाबदारी मिळेल ती मी पुढे देणार। पण एकच उद्देश माझा एकच आहे की हा विचार लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, जनसामान्यांना कळावं की आपल्यासमोर काय आहे, आत्ता काय आव्हानं आहेत आणि कुठल्या परिस्थितीतून आपण चाललो हे बऱ्याच जणांना कळत नाहीये। बऱ्याच जणांच्या मनामेंदूवर एक कसलं तरी कवच गारुड केलं गेलंय। तर त्यासाठी या गोष्टीतून मला केलंच पाहिजेत। मग कुठली जबाबदारी देऊ देत मी त्यातून हेच करणार आहे। शेवटी कुठली जबाबदारी असेल ती मी निष्ठेने पार पाडेन। प्रामाणिकपणा हीच माझी संपत्ती आहे, बाकी काही नाही। मी असा साधा माणूस आहे, साधा सरळ, शेवटपर्यंत असाच राहणार आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता हा राजकारणात गेला, मनानंही आणि कुठल्याच गोष्टीनं भ्रष्ट होणार नाही ही मात्र मी खात्री देतो। आपण पाहतोय आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेते किरण माने यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। हीच निष्ठा मी कायम ठेवीन आणि काम करीन असं सांगतायत ते। कॅमेरामन मनोज जयस्वाल मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।